टायमिंग तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यानंतर सातत्याने सूचना दिल्या जातील. 11:46 झाली आहेत, कारण फलंदाज पोहोचले म्हणून तुमचं टायमिंग सेट केलंय मी, लक्षात घ्या. 35 मिनिटात तुम्हाला 7 षटकं कंप्लीट करायची आहेत. सापगाव संघाचा विचार केला तर पहिली मॅच आजच्या या टुर्नामेंटमध्ये खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान शिरगाव संघ एक सामना जिंकलेत, एक सामना ते पराभूत झालेत. हा सामना जिंकणं या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून, या स्पर्धेमध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं शिरगाव संघासाठी देखील महत्वाचं असेल. तर दुसऱ्या बाजूला पहिली मॅच खेळतात SPL 2020 मध्ये 5 स्पोर्ट्स सापगाव. स्वागत आहे आपलं. दोन्ही संघांना शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. स्ट्राइक एंडला एक्सपिरियन्स, अनुभवाचा खजाना राजेश मडके, तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर, अपकमिंग यंगस्टर मॅन फ्रॉम सापगाव मयूर सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. टप्प्याचा पहिलाच बॉल ऑन साइडला स्टे केला आहे. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर, परंतु इथे फेकी पाहू शकाल. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पुढे गेला होता, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु गोलंदाज जर विचार केला तर ज्यावेळी चेंडू रिलीज केल्यानंतर फॉलो थ्रू मध्ये पुढे गेला होता, त्यानंतर थोडंसं बॅकअप करणं तिथे थोडंसं अवघड होतं आणि पहिल्याच बॉलवर इथे जीवदान मिळत आहे. दरम्यान जे हनुमान ऑन साइडला चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये पॉवर प्लेचा लाभ इथे उठवत असताना राजेश मडके यांच्या बॅट मधनं बॉल ऑन साइडला एक क्लासिकल चौकार पाहायला मिळतोय. तर दरम्यान चेतन मडके यांच्यासाठी पारितोषिक आहे. 3 रिव्हर्स षटकार लगावले तर 200 रुपयाचं पारितोषिक. चौकार धावा दफळकर, 4 धावा दफळकरला पाहायला मिळतात. ऑन साइडला वॉटर स्ट्रोक, डिस्टन्स कव्हर करेल का हा बॉल? बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवर राजेश मडके यांच्या बॅट मधनं बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 10 धावा वॉट स्टार्ट फ्रॉम जय हनुमान शिरगाव टीम. चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारे धावा येणं गरजेचं असतं. यावी क्षेत्ररक्षकांमध्ये थोडस बदल. एक खेळाडू वाईडिश लॉंगॉन आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच इट घ्यायचा प्रयत्न, यष्ट्या इथे वाकवल्या गेल्या. 2 चांगले स्ट्रोक आल्यानंतर अशा प्रकारे फटके खेळण्याची गरज होती का, हा मोठा प्रश्न पडेल. आणि इथे मात्र बिग विकेट हासिल करतोय मयूर. प्रत्युत्तर देत असताना बॅट्समन राजेश मडके बॅक टू द पॅव्हलियन. 2 मोठे फटके आल्यानंतर इथे राजेश मडके बाद होत आहेत. धावा फलकावर धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या त्यात 10. नवीन फलंदाज प्रशांत मडके मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. कालच्या दिवसामध्ये शेवटचा सामना खेळले, तब्बल 196 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. एक अर्धशतक देखील आपल्याला पाहायला मिळालं. शिरगाव संघाच्या बाजूमध्ये बॅकफुटला गेले, कट केलाय, गुड स्ट्रोक. डोळ्याचं पारणं फेडणारा फटका, नजाकत भरा स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रशांतच्या बॅट मधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. माननीय प्रतीक वेखंडे साहेब, आदरणीय पद्माकरजी वेखंडे साहेब, माजी उपसभापती शहापूर यांचे सुपुत्र, यांचं SPL व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतोय. एज लागते, कॅच इथे किरण हुमने आहेत, बॉलच्या खाली, चुकी होत नाहीये. धावा आल्या तरी देखील मात्र 2 महत्वपूर्ण फलंदाज इथे माघारी परत आहेत. प्रशांत मडके बॅक टू द पॅव्हलियन. धावसंख्या धफळकवर आपल्याला पाहायला मिळते ती 14-14 ऑन अ स्कोरबोर्ड. षटक संपन्न झाले पहिलं मयूरचं. मी म्हणेन या ओव्हरमध्ये क्रिकेटचं एक चांगलं दर्शन पाहायला मिळालं, कारण 2 चौकार 1 षटकार जी जमेची बाजू होती फलंदाजांची, तर दुसऱ्या बाजूला मयूरनं देखील प्रत्युत्तरात 2 महत्वपूर्ण विकेट संपादित केली आहेत. 14 धावा दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. एक शॉट थर्डमॅन शॉट फायनल खेळाडू, शॉट बॅकवर्स केलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. शॉट एक्स्ट्रा कव्हर, एक पॉइंटला खेळाडू सज्ज आहेत. 2 खेळाडू तटी सकाळच्या बाहेर यावी. चेतन साडी आपण पाहू शकाल, एक लॉंग ऑफला आणि एक खेळाडू डीप मिड विकेटला. यस, मॅच स्टार्ट करायची आहे, कारण 11:47 तुमच्या इनिंगला सुरुवात झाली. आतापर्यंत 5 मिनिटं झाली आहेत. 35 मिनिटं तुमच्यासाठी दिली आहेत आयोजकांनी. महेश भांडे येतात सेकंड ओव्हर मध्ये.
बॅकवूडला गेले, कट केलाय गॅप मधून. व्हॉट अ स्ट्रोक. चेतन मडकेच्या बॅट मधनं क्रिकेटचा क्लास, हा क्लासिकल चौकार. गुड स्ट्रोक. बॅकफुटला गेले, कट केलाय. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या गॅप मध्ये, दोन खेळाडूंच्या गॅप मधून हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतात. स्कोर काढून धावा संख्या 18. धावगती खूप चांगली राखली गेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर दोन महत्वाचे खंदे फलंदाज देखील डगआउटच्या आसराला आहेत. एक चांगली लढत जे हनुमान शिरगाव विपक्ष पासपोर्ट सापगाव या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. हा स्ट्रोक ऑन साइडला हुक केलाय. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. चेतन मडकेच्या बॅट मधनं येतोय हा लगातार दुसरा चौकार. थँक्यू डीजे. महेश भांडेचा इथे समाचार घेतला जातो. पहिला बॉलवर चौकार, त्यानंतर दुसरा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता. पुल शॉट आपल्याला पाहायला मिळाला. एक चौकार इथे मिळतोय. स्कोर कार्डवर धावा संख्या 22. 22 धावा. चेतन मडके ऑन फायर. हा फटका देखील इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न, बॉल हवेत. इथे देखील एक विकेटचं पतन. 2 चौकार आल्यानंतर तिसरा फलंदाज माघारी परततोय. अरे तुम्हाला सनबर्न आवडतं, पण आम्हाला आमच्या बापाचं आगमन आवडतं. एक वेगळं क्रिकेट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. खेळाडू फलंदाज येतात, 1-2 चौकार लागवतात, विकेट देतात. फलंदाज येतात, एक षटकार लागवतात, विकेट देतात. असं आतापर्यंत तिसऱ्यांदा घडलंय. हा तिसरा खेळाडू डगआउटच्या आसराला गेलाय. चेतन मडके. नवीन फलंदाज येतात राजेश. स्कोर कार्ड दरम्यान पद्माकर वेखंडे साहेब, माजी उपसभापती शहापूर यांचे चिरंजीव प्रतीकजी वेखंडे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. स्वागत आहे आपलं SPL व्यवस्थापन समितीच्या वतीनं. विकेटचं पतन होतंय. धावसंख्या दफाळकावर पाहायला मिळते 22. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅट्समन स्ट्राईक एंडला राजेश आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. महेश भांडेला एक यश मिळते. हा फटका टॅप केलाय बॉल. मयूर. थोडेसे फंबल होत आहेत आणि एक सिंगल वेगाने कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक एंडला यावी यशवंत जात आहेत. रोटेट केली स्ट्राईक. पहिल्या बॉलवर एक सिंगल. संयम तिथे दाखवला. स्कोर कार्डवर 23 रन्स. 23 धावा दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक गोलंदाज महेश भांडेच्या माध्यमातून. एज गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होते खूप वेगानं सीमारेषेच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पाठला करतात. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन यशवंतच्या बॅटमधनं चौकार आणि पंचांचा इशारा. इट इज अ नो बॉल. आणि यस गोलंदाज फेकी म्हणून इथे आढळलेत. हा गोलंदाज 2 वर्ष SPL मध्ये गोलंदाजी करू शकत नाही असं इथे मात्र आयोजकांची देखील सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तिसरा गोलंदाज आहे ज्याला थ्रो गोलंदाज म्हणून ठरवलंय पंचांनी. अतिशय क्वालिफाईड पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. आदरणीय जय पवार सर, त्यासोबतच अजित पुत्रन सर. इथे नो बॉल, त्यावर एक चौकार. एक थ्रो गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली यावेळी महेश भांडेच्या माध्यमातून. आणि यानंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही अशी आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. क्षेत्ररक्षण सजवायचंय. सहकार्य करा सापगाव टीम. आणि उर्वरित जर विचार केला तर 2 चेंडू अजून फेकायचे आहेत महेशचे आणि ते काम पूर्ण करेल. ते काम पूर्ण करण्यासाठी संघनायकांना आमंत्रित केले ते नितीन अंदाडे याला. फ्री हिट कंटिन्यू राहील. स्कोर कार्डवर धावसंख्या 28. धावसंख्येचा मी म्हणेन पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये खूप चांगला आलेख हलता ठेवलाय आणि धावगतीला खूप चांगला आकार देण्यामध्ये यश आलंय शिरगाव संघाच्या फलंदाजांना. फुल टॉस बॉल फ्री हिटचा होता. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत.
बॉल एकच धाव इथे मिळते. स्कोर कार्डवर धावा संख्या 29 शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या ओव्हरचा. चांगली सुरुवात 29 धावा 3 विकेट्स. नक्कीच मी म्हणे डगावच्या आसराला गेलेत परंतु कोणताही प्रेशर न घेता चांगला स्ट्रोक यावेळी देखील क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. कलेक्ट करून फेकी करतील. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट यावेळी केली जाते. स्कोर कार्डवर धावा संख्या 31 31 धावा. खूप चांगले टोटल इथे आतापर्यंत बॅटिंग करत असताना जय हनुमान शिरगाव संघाच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा मयूरनं हाताळल्या. त्यानंतर उर्वरित दुसऱ्या षटकामध्ये महेश भांडे एक फेकी गोलंदाज म्हणून त्या ठिकाणी पंचांनी घोषित केलं. महेशच्या 4 बॉलवर आल्या होत्या त्या तब्बल 14 धावा आणि त्यानंतर महेशचे उर्वरित 2 चेंडू हाताळले ते नितीन अंदाडे यानं त्याच्या 2 बॉलवर आल्या 3 धावा. एकंदरीत दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 14. स्कोर कार्ड 31 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्ले इथे समाप्त झालाय. नवीन गोलंदाज किरण हुमने यांच्या माध्यमातून देखील एक चांगल्या चषकाचं आयोजन केलं होतं. 5 फूट साप आयोजित अम्मी सापगावकर चषक नुकताच ही स्पर्धा संपन्न झाली. एक अतिशय दर्जेदार स्पर्धा सापगावकरांच्या माध्यमातून आपल्या भेटीस आली होती. आणि त्यानंतर तालुका क्रिकेटचा महासंग्राम. तालुका क्रिकेटची अशी स्पर्धा जिची वाट सातत्यानं येणारा प्रत्येक प्रेक्षक आणि प्रत्येक खेळाडू पाहत असतो. ती स्पर्धा आपल्या समोर इथे सुरू आहे. गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग सन 2020 गौरवशाली 3रं पर्व. 31 किरण हुमने सज्ज होतात राऊंड विकेटने. पहिलाच बॉल ऑन साइडला स्टीअर केला. क्षेत्ररक्षक येतात त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल बाउन्स निघून जातोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर किरणचं स्वागत चौकाराने केलंय. धन्यवाद. धावफलका चौकाराच्या सायना धावफलक पुढे सरकतो. धावा संख्या 35 35 रन्स. हा बॉल अपील करतात परंतु पंचांनी पाहिलं बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिच होतोय निघून जातोय. मिसफील्ड फायदा उचललाय. दुसरी धाव देखील कंप्लीट. काय होतंय इथे सध्या सापगाव संघाच्या माध्यमातून. यस लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. इथे देखील मिसफील्ड पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या. डबल बरोबर स्कोर कार्ड पुढे सरकतोय. धावा संख्या 37 37. खूप चांगली धावगती आतापर्यंत राखली आहे जे हनुमान शिरगाव संघानं. स्ट्राईकला बॅट्समन यशवंत पाकफुटला गेली. कॅप मध्ये खेळतायत. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. एक धाव खूप वेगानं कंप्लीट केली. बॉल खूप स्लोवर कनेक्ट केला. फेकी करतात तोपर्यंत 2 धावा. या ठिकाणी 1 शॉटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एकच धाव इथे मिळेल. 1 धाव इथे शॉट असा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. येस थँक्यू व्हेरी गुड अंपायरिंग. सातत्यानं 4थ्या दिवसामध्ये क्वालिफाईड पंच आहेत आणि एकही तक्रार आली नाहीये. कारण दर्जेदार अंपायरिंग खूप सारे मोठमोठ्या स्पर्धा या सर्व अंपायर्सनी मी म्हणेन संपन्न केलं. त्यांच्या अंपायरिंगच्या माध्यमातून अनुभव आहे क्रिकेटचा गाढा अनुभव. या सर्व गोष्टींच्या बळावर एक चांगली अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये जय पवार सर आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला फटका सवशला येतात. माहीतच नाहीये नितीनला बॉल एक्झॅक्टली आलाय कुठे आणि बॉल निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ज्यावेळी तुम्ही मिड विकेट आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करत असता वाईडेस्ट लॉंग ऑनला समोरनं बॉल एक्झॅक्टली दिसत नाही. नितीनच्या माध्यमातून तेच झालं. कॅच होती परंतु त्याला समजलंच नाही एक्झॅक्टली बॉल गेलाय कुठे. आणि या चौकार आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवर धावा संख्या दाफलकावर 42. षटक क्रमांक 3 सुरू आहे परंतु काय लाजवाब फलंदाजी यशवंत आणि राजेश या ठिकाणी करतात. हा फटका ओव्हर पिच होता. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत. गुड फिल्डिंग. एकच धाव इथे मिळतीये. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे सरकतो. धावा संख्या दाफलकावर पाहायला मिळते 43 धावा. किरण हुमनेचं हे देखील षटक थोडंसं महागड. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17, तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत
12 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात. बॅकफुटला गेले, कट केला पंच. मनीष आहे त्या ठिकाणी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु एक सिंगल खूप वेगानं क्विकली कंप्लीट करतात. षटक क्रमांक संपन्न झाले. तिसरं 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर जय हनुमान शिरगाव संघाची धावसंख्या टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 44 धावा एक मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो जय हनुमान शिरगाव संघ. 11:47 ला सामना सुरू झाला. 12:03 झालेत. आतापर्यंत 3 षटकांसाठी 15 मिनिटं खर्च केली. ती पासपोर्ट सापगाव संघानं. ओव्हररेट खूप चांगला चालू आहे तुमचा. उर्वरित 4 षटकं देखील तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. गोलंदाज अतुल भांडे येतात गोलंदाजी मार्कवर. चौतीस 34 स्ट्राईक बॅट्समन यावी राजेश. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अतुल भांडे. पहिलाच बॉल अतिरिक्त वेग देण्याच्या प्रयत्नामध्ये दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी गमावून बसतोय. लक्ष्टमच्या बाहेर हा बॉल. वाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमात एक्स्ट्रा रन इथे टोटल मध्ये ऍड केली जाईल. स्कोर कार्ड वर धावा संख्या दाखल कर आपल्याला पाहायला मिळते 45 धावा. अक्रॉस द बॅट खेळायचा हा स्ट्रोक प्रयत्न होता. इथे देखील बॉल लाईन पंच पाहतात. हा बॉल देखील अँगल करून बाहीच्या दिशेला निघतोय. व्हाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा रन टोटल मध्ये मिळतीये जे हनुमान शिरगाव संघाला. स्कोर कार्ड वर धावा संख्या 46. बॅकफुटला गेले, कट केला गॅप मधून. गुड स्ट्रोक. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. खूप वेगाने खेळाडू. तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रन बिटवीन द विकेट. एक चांगली पार्टनरशिप. सुरुवातीचं असं होतं की धावा येत होत्या परंतु विकेट्स देखील जात होते. परंतु या दोघांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये जम बसवलाय. धावा देखील ते आपल्या संघासाठी जोडतायत आणि त्यासोबतच विकेटचं महत्व देखील त्यांना माहिती आहे. एक चांगली पार्टनरशिप. ऑन साइडला चांगला स्ट्रोक परंतु प्रोटेक्शन आहे. खेळाडू थांबलेत कारण त्यांना माहिती आहे आउटफील्ड खूप फास्ट आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स होतोय आणि या दरम्यान एक सिंगल इथे मिळते. सिंगल बरोबर म्हणजे स्कोरर सतीश पाडवळे सांगतात आम्हाला धावा संख्या जाफळकर जाऊन पोहोचले ती 49 धावा. हा बॉल इथे लाईन खूप चांगली आहे. बीट होतात पूर्णपणे बॅट्समन यशवंत. निर्धाव चेंडू. अतुलचं हे षटक मी म्हणेन नक्कीच 2 एक्स्ट्राचा धावा आल्या परंतु 3 बॉलवर एकही मोठा फटका त्यांनी येऊ दिला नाही. चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये जी आक्रमकता सुरू होती पहिल्या 3 ओव्हरमध्ये ती थांबवले. कुठेतरी धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न अतुल भांडेने केलाय. हाफ बॉल देखील खूप चांगल्या पद्धतीने टप्पा पडला तर थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी यावी पाहायला मिळाली. पूर्णपणे बीट झालेत फलंदाज यशवंत. गुड बॉलिंग. कौस्तुभ प्रतिष्ठान श्री आणि अम्मी टेंबरेकर 2 संघांनी सज्ज राहायचंय पुढील सामन्यासाठी. ही इनिंग समाप्त होण्याच्या आतमध्ये आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. लगातारचे 2 निर्धाव चेंडू या ओव्हर मध्ये वाखाणण्याजोगं षटक मी म्हणेन कौतुक करायला पाहिजे अतुल भांडे याचं. हा बॉल देखील खूप चांगला. टप्पा पडल्यानंतर इन स्विंग झालाय पण दर्शवत आहेत. बॉल आतमध्ये आला. स्टँड अँड डिलिव्हर फटका खेळायचा प्रयत्न. खडे तिथे फटका खेळायचा प्रयत्न करता जातात. फुटवर्क दिसत नाहीये. त्याचा लाभ इथे उठवला गोलंदाज अतुलनं. थोडस दूर ठेवतात अवे फ्रॉम द बॉडी फ्रॉम बॅट्समन. स्कोर कार्ड धावा संख्या स्थिरावलाय 48. ऑन साइडला फटका घ्यायचा प्रयत्न होता. टॉपेज लागते. बॉल मागे येतोय. एकदा खूप वेगाने कंप्लीट केली. एकच धाव इथे मिळते. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम अतुल भांडे. एक दर्जेदार षटक इथे हाताळलंय आणि धावसंख्येचा मी म्हणेन जिथे कुठेतरी एक वाऱ्यासारखी धावसंख्या वाहत होती तिला मात्र कुठेतरी थांबवलंय. 50 धावा दफळकावर. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 4 धावा त्याने बॅटच्या स्वरूपात आणि 2 धावा एक्स्ट्राच्या. एकंदरीत 6 धावा या ओव्हर मध्ये अतुलनं खर्च केलं. लक्ष द्यायचं वेळ देखील तुमची निघून झाली. 12:07 झाली आहेत. 20 मिनिटं झाली आहेत तुमची 4 ओव्हरसाठी. उर्वरित 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये
कंप्लीट करायचे उर्वरित 3 ओव्हर्स मध्ये आपल्याला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे, लक्षात घ्यायचं. मयूर सज्ज होतो षटक क्रमांक 5 घेऊन. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 50. सज्ज होत्या फलंदाज स्ट्रायकिंगला यशवंत. चला प्लीज साबगाव संघ तुमचा वेळ निघून चला मित्रांनो, अदरवाईज पेनल्टीचा सामना तुम्हालाच करावा लागेल. फटका अक्रॉस द बॅट ऑन साइड घ्यायचा प्रयत्न होता. शॉर्ट बॅकवर स्पिनरला खेळाडू दूरवर न येत आहेत. चेंडू कलेक्ट करून फेकी करतील तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. या सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे धावा संख्या धावफलकावर 51. मागच्या ओव्हर पासून धावगतीला थोडासा ब्रेक लावलाय तो गोलंदाज अतुल भांडे आणि त्यासोबत आता मात्र मयूर देखील ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवर खूप चांगला लाईन अँड लेंथवर त्यांनी चेंडू हाताळला होता. चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय अतुल, तिथे मात्र पाहतच राहील आणि बॉल निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगला स्ट्रोक, ओव्हर पिच बॉल होता आणि त्याला मात्र एक झाडू स्ट्रोक म्हणता येईल. त्या पद्धतीनं हा फटका खेळला बॅट्समन राजेशनं. धावसंख्या पुढे सरकते, धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 55 धावा. फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन. महेश भांडे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि डीप मधनं फेकी येईल तोपर्यंत 2 धावांचा विचार आहे. बॅकअप चुकीचं, बॅकअपला देखील चेंडू कलेक्ट करता आला आणि तिसरी एक्स्ट्रा धाव इथे पाहायला मिळते. साबगाव संघाच्या माध्यमातून खूप साऱ्या क्षेत्ररक्षणामध्ये चुका आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. एक धाव इथे मिळते आणि दरम्यान या ठिकाणी शुभाग म्हणत आहे आदरणीय रिकी खाडे सर, त्यांच्या समवेत सोनावळे सर. स्वागत आहे आपल्या SPL व्यवस्थापन समितीच्या वतीनं. हा बॉल पंचवत आहेत लेग स्टंपच्या बाहेर. येस इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे टोटल मध्ये ऍड केली जाईल. स्कोर कार्डवर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 59 धावा. अजूनही या षटकातले 3 चेंडू आणि उर्वरित 12, एकंदरीत 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा संख्या खूप चांगली पाहायला मिळते. अक्कू टप्प्याचा बॉल, थोडासा बाउन्स, वेग सर्व काही पाहायला मिळाले. या बॉल मध्ये पूर्णपणे बीट केलंय बॅट्समन यशवंतला. टॉपेज लागली आहे, कॅच इथे स्वीकारली जाते. फलंदाज यशवंत माघारी परततोय. थोडस संघर्ष करत होता. 3 चेंडू अतुलचे डॉट झाला आणि ते मात्र मयूरला यश मिळतंय. समझ में आया क्या? 59 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. या ओव्हर मध्ये देखील खूप चांगली कामगिरी. सुरुवातीच्या 3 बॉलवर तब्बल 8 धाव, 2 बॉलवर 3 बॉलवर 8 आणि त्यानंतर एक चेंडू डॉट, त्यानंतर एक विकेट. अमोल मडके येतात. SPL मध्ये अर्धशतक लगवणारा पहिला खेळाडू कालच्या दिवसामध्ये अर्धशतक लागला होता आणि एकमेव अर्धशतक या 4 दिवसामध्ये अमोल मडकेच्या नावावर तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल टप्पा पडला तर खाली राहतोय. 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आपल्याला. षटक संपन्न झालंय. 5वं माफ करा. धावसंख्या धावफलकावर 59 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा पंचांचा इशारा मैदानाच्या मध्ये पोहोचतोय. बॅटिंग पॉवर षटक इथे आपल्याला पाहायला मिळेल. 6वं.
59 धावा अमोल मडके येतात नवीन फलंदाज आणि मागच्या ओव्हरमध्ये ज्यानं खूप चांगली कामगिरी केली होती 6 धावा फक्त आपल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. त्या गोलंदाजाचा इस्तेमाल इथे मात्र संघनायक कैलास यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतुल भांडे येतात बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 6 आणि महत्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक जिथे 30 या षटकाच्या बाहेर फक्त 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल ऑन साइडला स्टिअर केलाय डीप मध्ये. खेळाडू खूप दुरून आलेत. एकच धाव पहिल्या बॉलवर इथे मिळते. अमोल आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय कारण अमोलनं चांगल्या टच मध्ये मागच्या दिवसामध्ये एक अर्धशतक ज्याच्या नावावर आहे. 50 धावा ज्यानं खूप चांगल्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी प्रेक्षकांना देखील त्यांचं मनोरंजन त्याने केलंय. तर अमोल आता मात्र इथे या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतो याकडे लक्ष लागून असेल संपूर्ण पाठी राख्यांचं. स्कोर कार्डवर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 60. धावगती खूप चांगली आहे. अतुलचा एक 6 धावांचं षटक त्यानंतर 9 धावांचं एक षटक मयूरचं आलं. त्याच्यामध्ये देखील एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक करत चाललाय ते सापगाव संघ. हा बॉल ओव्हर पिच स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोल बडकेच्या बॅट मधनं हा एक ब्रँडेड षटकार. प्रेक्षक विनंती आपल्याला मॅच बॉल द्यायचा. आपण त्या ठिकाणी सहकारी करा आयोजकांना ज्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. मॅच बॉल आलेला आहे. येस मॅच बॉल आलेला आहे. वॉटर स्ट्रोक जबरदस्त फटका मंत्रमुग्ध करणारा फटका. संघमालक भाविक मडके यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे अमोल मडकेसाठी. स्कोर कार्ड झपाट्याने पडत असतो. एक धावा संख्या फटकावर 66. जबरदस्त फलंदाजी खूप टच मध्ये हा खेळाडू खूप फॉर्म मध्ये देखील आहे. कालच्या दिवसामध्ये देखील एक अर्धशतक ज्याच्या नावावर आपण पाहिलं. एसपीएलचं पहिलं अर्धशतक त्या खेळाडून लगावलं. लोवर फुल टॉस बॉल बॅक ड्राईव्ह खूप वेगाने आला. क्षेत्ररक्षक मयूर येत आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. यावेळी थोडस यॉक करण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस पाहायला मिळाला. सतत त्याला ज्यावेळी आपण फुललेंची जोडी टाकण्याचा प्रयत्न करतो फुल टॉस करून बसला यावेळी अतुल. आणि फुल टॉस वर देखील अमोल मडके एक नावाचं वादळ मैदानाच्या मध्ये घोंगावते. 2 चेंडू 10 धावा. पार्टी पॉवर प्लेचा पुरेपूर लाभ इथे अमोल मडके उचलतोय. हा फटका टॉप एज बीट केला. शॉट फाईन लेगला. बॉल वेगाने निघून जाईल. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोलच्या बॅट मधनं अजून एक चांगला स्ट्रोक. चौकार. दरम्यान व्यासपीठावर आदरणीय विजय गुरुजी विजयजी जाधव सर यांचं शुभागमन झालंय. एसपीएल व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. ऑन साइडला अजून एक चांगला स्ट्रोक. प्रेक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन आहे यावी. महेशला बीट करून बॉल मागे जातोय. बॅकअप येत आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. निराश त्या ठिकाणी कॅप्टन कैलास थोडेसे मी म्हणेन निराश आहेत यावेळी आपण पाहू शकाल. कारण ज्या प्रकारे कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये होते धावा इथे आपण पाहू शकाल बहाल केल्या जातात जय हनुमान शिरगाव संघाला. स्कोर कार्ड वर धावा संख्या फलकावर 76-76. अतुलचं एक महागडं षटक. आतापर्यंत 17 धावा या ओव्हर मध्ये पाहायला मिळतात. हा बॉल बीट करतात विकेट कीपर. बॉल निघून जाईल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार.
दरम्यान व्यासपीठावर आदरणीय विजय जाधव गुरुजी उपस्थित झालेत. आपण ज्या मॅन ऑफ द मॅचच्या सुरेख आणि सुंदर ट्रॉफीज पाहतात, ज्या प्रत्येक मॅचला प्रत्येक खेळाडू देतात, त्या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केला ते विजयजी गुरुजी सर, मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आपला आणि मनपूर्वक स्वागत देखील असेल एसपीएल मध्ये. येस प्लीज विनंती आहे कैलास सर, कैलास भांडे सर, आपल्या विनंती की ऑन टाइम आपल्याला सामना फिनिश करायचा आहे. 31 मिनिटं झाली आहेत आणि 4 मिनिटं शिल्लक आहे तुम्हाला शेवटचा षटक हाताळण्यासाठी. 11:47 ला तुमची इनिंग सुरू झाली होती आणि 12:18 झालेत, कारण आज एक एक्स्ट्रा मॅच आहे. मनीष येतात न्यू गोलंदाज. धावसंख्या जर विचार केला तर परत आपल्याला पाहायला मिळतात 80 धावा तब्बल कुठला गेल्यात. मनीष लेफ्ट हँड गोलंदाज या गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक डेट ओव्हरमध्ये इथे संघनायकानं मनीषला आमंत्रित केलंय, प्रभावित केलं होतं. या गोलंदाजानं सापगावकर चषकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. मनीषला कुठेतरी थोडंसं एक वेगळी स्ट्रॅटेजी, एक वेगळा प्लॅन संघनायकाचा शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रोक खूप चांगला एक्स्ट्रा कव्हरला, खेळाडू फक्त प्रेक्षक राहतील. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर पिच बॉलवर राजेश याच्या बॅट मधून येतोय. हा एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, चौकार. धन्यवाद. चौकार येतोय. धावसंख्या 84. अक्कू टप्प्याचा बॉल ऑन साइडला हुक केला, खूप उंच गेला. हवे 3 खेळाडू बॉलच्या दरम्यान येतात, परंतु एकच धाव कंप्लीट केली आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न यावी लेफ्ट हँड बॅट्समन अमोल मडके याचा. तब्बल 12 चौकार या इनिंग मध्ये. आमचे स्कोरर जितूजी पाडवे सांगतात की 12 चौकार या इनिंग मध्ये लागले आहेत आणि 2 षटकार. अमोल साठी 1001 रुपयाचं पारितोषिक संघ मालकाच्या माध्यमातून 3 षटकारासाठी. 85 धावा आता फळकावला पाहायला मिळतात. हा बॉल चांगला लाईन पाहायला मिळते. बाउन्स झाला थोडासा बॉल, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात. चांगलं कमबॅक मनीषच्या माध्यमातून. 85. हा बॉल देखील स्विंग अँड मिस. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली परंतु काही करू शकला नाहीये. राजेश खूप चांगली फलंदाजी करत होता. बॉल उंच हवेत गेला. 2 धावा ते देखील होऊ शकले असता. कधी कधी क्रिकेटमध्ये असे रॉंग डिसिजन आपण घेत असतो आणि त्याचा फायदा त्यानंतर समोर चांगला होत असतो. गुड बॉलिंग. मनीषचं कौतुक करेन. डेथ ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा मनीषने खर्च केल्यात. गुड बॉलिंग. हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ स्ट्रोक. ओव्हर पिच बॉल त्याला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन अमोल मडकेच्या बॅट मधनं हा एक तंत्रशुद्ध देखना क्रिकेटचा क्लास फटका, चौकार. धन्यवाद. 89 धावांचं डोंगर या ठिकाणी रचलंय. कुठेतरी साबगाव संघाला पूर्णपणे बॅटिंग लाईनअप करत असताना डॉमिनेट या मॅच मध्ये आपण पाहू शकाल केलंय. हा तब्बल 14वा चौकार होता या इनिंगचा. हा फटका एज अँड टेकन. शेवटच्या बॉलला विकेट प्राप्त. मनीषनं मी कौतुक करेन कारण मनीषनं खूप चांगलं षटक इथे हाताळलं. 89 धावांच्या धावफलकावर पाहायला मिळतात. 90 धावांचं एक विशाल डोंगरा एवढं लक्ष 7 षटकांमध्ये सेट केलंय. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर खूप मोठं नाव, शहापूर तालुका टेनिस क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव कैलास भांडे या संघामध्ये आहेत. त्यामध्ये एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टॉस साठी यायचंय. आम्ही टेंबरेकर संघाचा कॅप्टन आणि कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघाचा कॅप्टन टॉस साठी त्वरित या लगेच. हॅलो. आम्ही टेंबरेकर संघाचा कर्णधार आणि कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघाचा कर्णधार कृपया टॉस साठी यायचंय.
या ठिकाणी माननीय पद्माकरजी वेखंडे साहेब माजी उपसभापती शहापूर यांचे चिरंजीव कुमार प्रतीकजी वेखंडे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. आदरणीय रामजी पाटोळे यांना विनंती करतोय की प्रतीक वेखंडे यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर या व्यासपीठावर आदरणीय पुंडलिकजी सोनावळे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन मी विनंती करतोय की स्वागत करायचंय. पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी रामजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. ही दुसरी वॉर्निंग आहे आम्ही टेंबरेकर आणि शेळी संघाला. अजूनही आपण टॉस साठी आलेला नाही आहात. एक ओव्हरची पेनल्टी तुम्हाला मिळेल. धन्यवाद. यानंतर आदरणीय सोनावळे सर उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. हेमंतजी सोनवळे सर उत्कृष्ट समालोचक म्हणून उपस्थित आहेत. सोनवळे सरांचं या ठिकाणी स्वागत होईल. तत्पूर्वी सोनवळे सरांना विनंती करतोय की आपण टॉस साठी या. कौस्तुभ प्रतिष्ठान शाही संघाचे कर्णधार नक्कीच राकेशजी यांचं स्वागत असेल. महेश भोईर नक्कीच हेमंत सोनवळे सर या ठिकाणी टॉस साठी उपस्थित आहेत. टॉस होतोय शेळी वर्सेस टेंबरे. या ठिकाणी टेंबरे संघानं नाणेफेक जिंकले. नक्कीच महेश आपला निर्णय सांगायचा आहे. नक्कीच फलंदाजी स्वीकारली आपण. नक्कीच मागचा सामना तोंडातील घास हिरावून घेतला आल्याने संघ नक्की जिंकता संघ, परंतु सुरेख कामगिरी या स्पर्धेतील आतापर्यंत 2 वैयक्तिक सामने आपण जिंकले. तिसरा सामना आपण पराभव पत्करावा लागला, परंतु हरकत नाही. उरलेले सामने आहेत या स्पर्धेतील आव्हान टिकवायचं आहे. फलंदाजी आपण स्वीकारलेली आहे. काय आता प्लॅनिंग असेल? ठीक आहे, आम्ही शेळी संघही चांगला आहे, त्यांच्या पुढे जास्तीत जास्त रन करायचं आव्हान असेल आणि झालेल्या चुका मागच्या मॅच मध्ये झालेल्या चुका आम्ही करणार नाही, यावर आमचं फोकस असणार. नक्कीच आत्मविश्वास या ठिकाणी ठेवावा लागेल तो टेंबरे संघाला. नक्कीच आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे राकेशजी. नक्की शेळी संघ आपला एक सामना या ठिकाणी झालेला आहे. 2 सामने झाले, दोन्ही सामने आपण जिंकलेले आहात. अतिशय आपला आत्मविश्वास उच्च शिखरावर आहे. या स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवायचं आहे. स्पर्धेत चांगली कामगिरी करायची आहे. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? ही टीम सुद्धा नवीन टीम आहे, पण खेळताना चांगला आहे आणि त्यांच्यामध्ये अजून फलंदाज आहे चांगला सचिन म्हणून, सचिन सातपुते. आम्ही तर थांबवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. नक्कीच आपल्याला दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. आपण बॉल चेक करून जायचंय. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. मॅच इथे टार्गेट आहे या मॅच मध्ये तब्बल 90 धावांचं. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा एकत्र. दरम्यान या ठिकाणी द बेस्ट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड मिस्टर महेंद्र मागे, माझे परम मित्र, यांचा जस्ट नुकताच कॉल आला मला आणि त्यांच्या माध्यमातून ते लाईव्ह बघतात पहा. भिवंडीमध्ये देखील या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं होतं. तर महेंद्र मागेकडनं या दोन्ही संघांना शुभेच्छा. पार्टिसिपेट करणाऱ्या सर्व संघांना शुभेच्छा. त्या दरम्यान SPL आयोजनाला देखील महेंद्रकडनं शुभेच्छा. धन्यवाद महेंद्र मागे, द बेस्ट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड. थँक्यू सो मच. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा एकत्र. या 90 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील की दुसऱ्या बाजूला डिफेन्स करण्यात यश येईल. शिरगाव संघाला एक बेस्ट कॉन्टेस्ट, एक बेस्ट बॅटल शिरगाव वर्सेस सापगाव. या ऐकूयात यापुढील आवाज आदरणीय रिकी खडे सरांचा. धन्यवाद. नक्कीच सर. जगदीश सर उत्कृष्ट समालोचक ज्यांची धुरा या SPL ला लाभली. मला या ठिकाणी जॉईन होत आहेत आमचे हेमंतजी सोनवळे सर. यांना सुद्धा विनंती करते आपण या ठिकाणी आलात सर. नक्कीच आपल्या समालोचनानं पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार बघायला मिळाला आपल्याला. अतिशय सुरेख सुरुवात सापगाव संघाची. 6 धावा मिळत आहेत. कैलास भांडे आणि नितीन हिची सलामीची जोडी. कैलास भांडे एक असं नाव शहापूर तालुक्यातील क्रिकेट वैभवातील मानाचा तुरा समजला जातो त्या फलंदाज कैलास भांडे. अतिशय उत्कृष्ट फटका. पहिल्या चेंडूवर 6 धावा मिळतात. नक्कीच 90 धावांचं टार्गेट आहे. नक्की सोनवळे सर. शेंद्रुनी प्रीमियर लीग 2020. धन्यवाद सर. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित SPL 2020 आणि मला वाटतं SPL चा 3रा हंगाम आहे. अतिशय सुरेख असं नियोजन असतं. ते रामभाऊ असतील, जितू दादा असेल,
त्यांचे सगळे सहकारी असतील. आणि रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका आणि 4 धावा वसूल केल्या चेंडूवर आणि या 4 धावांबरोबर धावफलक पुढे सरकलं. धाव संख्या होते 10, बिनबाद 10. थँक्यू सुरेख आणि एक तंत्रशुद्ध असा फटका आणि स्विच हिट करत 4 धावा वसूल केल्या आणि आपलं धावफलक हलतं ठेवलं. धावफलकावर लगेच 10 धावा. अजूनही बराच मोठा पल्ला सर गाठायचा आहे संघाला. नक्कीच सर, सापगाव संघ या स्पर्धेतील नक्कीच पहिला सामना खेळतोय. अतिशय सुरेख सुरुवात. कैलास भांडे पुन्हा एकदा या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने भटकावलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न आहे. नक्कीच एकच धावेवर समाधान मला वाटतं. आता स्ट्राईक रोटेट होईल. सलामीचा फलंदाज तर नॉन स्ट्राईक एकचा फलंदाज नितीन मात्र स्ट्राईक सांभाळतोय. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होते 11. अतिशय सुरेख सुरुवात. एक मोठं टार्गेट सर चेस करायचंय. टार्गेट चेस करण्यासाठी तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत सापगाव संघाकडे. नक्कीच सर, एसपीएल मध्ये येणारा प्रत्येक संघ आपली स्ट्रेंथ काय आहे, आपलं विकनेस काय हे जाणूनच येत असतो आणि प्रत्येक सामना त्यांच्यासाठी आव्हान आहे. 5 सामने खेळायचे प्रत्येक संघाला सर आणि कमीत कमी 4 तरी सामने जिंकून क्वालिफाय करावं लागतं. आणि हा पहिला सामना सापगाव संघ खेळतोय आणि पाठलाग करतोय मोठ्या धावांचा. धावसंख्या आहे 11, बिनबाद 11. प्रशांत पुढचा चेंडू, हा पी चेंडूला कट केलाय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जाईल. 1 बाउन्स 4 रन्स. एसपीएल चौकार. सुरेख फटका होता. लॉंग ऑनच्या दिशेला 1 बाउन्स 4 आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते बिनबाद 15. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज प्रशांत. फुलटॉस करून चेंडूला कट केला आणि सुरेख झेल करण्याचा प्रयत्न कवच मध्ये, मात्र चेंडू जातोय कवच पासून बाहेर. 1 धाव पूर्ण होते. सुरेख असा प्रयत्न होता डाईव्ह करून झेल घ्यायचा. जर यशस्वी झाला असता तर नक्कीच कॅच ऑफ द टुर्नामेंट होऊ शकला असता. मात्र नक्कीच सर, कॅचेस विन द मॅचेस. एक मोठं टार्गेट समोर आहे. सुरुवात सुरेख झालेली आहे सापगाव संघाची. एक विकेट महत्वाची असते सर. क्षेत्ररक्षण तेवढ्या दर्जाचं होणं गरजेचं असतं. आपण धावसंख्या जरी धावफलकावर मोठी उभारली असेल परंतु क्षेत्ररक्षकाची जर सहकार्य मिळालं नाहीये गोलंदाजाला तर मात्र धावा येणं सोपं जात आहे अपोजिट संघाला. नक्कीच पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज आणि हा मात्र चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पार. षटकार, एसपीएल षटकार. सर मी म्हटलं होतं की कैलास भांडे एक वादळ आहे. या शहापूर तालुक्यातील टॉप 10 जर फलंदाज आपण बघितले तर त्यातील फर्स्ट 5 मध्ये हा फलंदाज, ज्याचं नाव कोणताही प्रेक्षक कोणताही क्रिकेटर घेईल एवढा ताकदीचा फलंदाज शेंद्रुन प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. सुरेख सुरुवात या ठिकाणी सापगाव संघाची. पहिल्या षटकानंतर तब्बल 22 धावा धावफलकावर दिसत आहेत सापगाव संघाच्या. अतिशय सुरेख सुरुवात. वेल बिगिन इज हाफ डन. नक्की सुरेख सुरुवात कैलास भांडे यांच्या बॅटमधनं. सुरेख षटकार. नक्कीच सर, असं म्हणतात सुरुवात चांगली व्हायला हवी आणि ती सुरुवात मिळाली. ते सापगाव संघाला पहिला सामना खेळतो या एसपीएल लीग मध्ये आणि पहिल्या सामन्यामध्ये एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकांमध्ये तब्बल 22 धावा ठोकून काढल्या की ज्यामध्ये 2 षटकार आहेत पहिल्या षटकामध्ये, त्याही कैलास भांडेच्या बॅट मधून सनसनीत खणखणीत असे षटकार. अमोल दुसरा षटक घेऊन येतोय या सामन्यातलं वैयक्तिक पहिलं. स्ट्राईकचा भार सांभाळतोय. ओ फुलटॉस करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. पाहूया झेल होतो का काय. आणि झेल घेतलेला आहे आणि गडी बाद होते ते सापगाव संघाचा पहिला गडी बाद. धावसंख्या आहे 22. 1 बाद 22. नक्कीच सर, नितीन माघारी परतला. अतिशय सुरेख पार्टनरशिप बघायला मिळेल पहिल्या षटकामध्ये आपल्याला, परंतु विकेट गमावतोय नितीन. नवीन फलंदाज येतोय मैदानावर. रवी. नक्कीच नवीन फलंदाज येतोय रवी. अजूनही सर कैलास भांडे
खेळपट्टीवर तग धरून आहे. जोपर्यंत कैलास भांडेची विकेट मिळत नाही तोपर्यंत शिरगाव संघ अडचणीत आहे, यात काही शंका नाही. ही विकेट महत्वाची असेल. सर आपण नेहमी म्हणत असतो की क्रिकेट इज गेम ऑफ अनसर्टनिटी. अनसर्टनिटी कधीही येऊ शकते आणि कधीही गेम चेंज होऊ शकते. नवीन फलंदाज हो, कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होते, मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्या गोलंदाजाला. नक्की सर, व्हेरिएशन महत्वाचं असतंय. स्लोवर वनचा मारा आपण बघतो, नकल बॉल असतील, गुगली असेल, पेसर असेल, नक्कीच व्हेरिएशन महत्व असतंय गोलंदाजीमध्ये. नक्कीच अमोल एक ऑलराऊंडर असा खेळाडू शिरगाव संघासाठी आपल्या गोलंदाजीमध्ये कौशल्य दाखवतोय. स्ट्राईक सांभाळतोय पुन्हा एकदा कैलास. ओ सुरेख मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. जोरदार अपील होते, मात्र पंचांनी अपील धोडकावून लावलेला आहे. नाबाद घोषित करतायत. जोरदार अपील होती, इन स्विंग झाला चेंडू, समजला नाही कैलासला. मात्र कैलासमध्ये ती क्षमता आहे की कोणत्याही चेंडूला तो सीमा रेषे बाहेर भिरकावून देऊ शकतो. जोपर्यंत पिचवर आहे तोपर्यंत गोलंदाज अगदी. यावेळी मात्र त्याच्या टप्प्यात आलेला चेंडू पुन्हा एकदा सीमा पार होतो की काय, आणि मला वाटतं सीमा पार षटकार, तिसरा षटकार त्याच्या बॅट मधून कैलास भांडेच्या सुरेख फलंदाजी. डीजे थँक्यू डीजे. तिसऱ्या पर्वामध्ये हे SPL सुरेख असं नियोजन आहे. आपण जे मैदान पाहत आहात, ज्या मागील एक महिनाभर रामभाऊ आणि त्याची पूर्ण टीम मेहनत घेत होती सर, आणि म्हणून आज हे तुम्ही जे पाहतायत अतिशय सुरेख असं मैदान पाहता क्षणी खेळण्याचा मोह होईल प्रत्येक प्रेक्षकाला. सर परंतु कैलास भांडे ऑन फायर, सुरेख फलंदाजी होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो, या ठिकाणी टॉप बॉटमला चेंडू लागला, त्यामुळे स्ट्रेटच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी राजेशजी मडके त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धाव मिळते चेंडूवर. नक्कीच सर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी मिस हिट झाला, मात्र एक धाव मात्र मिळाली त्या चेंडूवर आणि धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या होते 29. 29 लॉस ऑफ 1 विकेट सापगाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोल रवी. हो सर, गुडलेंवर पडलेला चेंडू सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. परिणाम निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सापगाव संघाची धावसंख्या होतीये 29 धावा. एक गडी बाद 29. नक्कीच सर, अजूनही बरेच पुढचा प्रवास करायचा सापगाव संघाला. आणि आपण मगाशीच म्हणाला होतात की फक्त रन्स ऑन बोर्ड 7 धावा आणि 1 बहुमूल्य गडी बाद करत हे दुसरं षटक समाप्त झालं अमोलचं. क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी, फलंदाजी या तीनही आघाड्यांवर जो संघ सर आघाडीवर असतो तोच बाजी मारतो. राजेश मडके ऍथलीट सर, राजेश मडके मला वाटतं या सामन्यामध्ये गोलंदाजीचा भार घेऊन येतील. या तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं सामन्याचं तिसरं षटक सर. गोलंदाजी सुरेख करावी लागेल जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, कारण पहिलं षटक 22 धावांचं, दुसरं षटक 7 धावांचं, असं 29 धावा पूर्ण केल्यात सापगाव संघानं 2 षटकांमध्ये. अजूनही काही षटकांचा खेळ बाकी आहे. दरम्यान राजेश मडके सर येत आहेत गोलंदाजीचा भार घेऊन. नक्कीच सर, 2 षटकानंतर 29 धावा झालेल्या आहेत. 90 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. सुरेख सुरुवात सापगाव संघाची. नक्कीच राजेश मडके अनुभवाचा वापर करावा लागेल. कैलास भांडेची जी भिंत आहे समोर, त्या भिंतीला भेदावं लागेल. परंतु कैलास भांडे अतिशय सुरेख फॉर्म मध्ये दिसत आहेत, परंतु अनुभवी गोलंदाज राजेश मडके. परंतु पहिल्या चेंडूवर सर दणदणीत खणखणीत षटकार बघायला मिळतो आहे. कैलास भांडे अतिशय सुरेख फटकेबाजी. थँक्यू डीजे. पॅड लाईन वरचा चेंडू होता आणि सरळ त्याला भिरकावून दिला. षटकार मला वाटतं त्याच्या बॅट मधला हा तिसरा षटकार.
अतिशय सुरेख फलंदाजी, 1 आणि 2 मध्ये डील करत नाही, डील करतोय सिक्सर अँड फोर्स मध्ये. पुन्हा एकदा चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? अजिबात नाही. क्षेत्ररक्षक सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मिळाली या चेंडूवर आणि धाव संख्या होती ती 36. 36 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. राजेश मडके सर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. आता मात्र सामना करेल तो रवी. राजेश मडके सरांच्या पुढच्या चेंडूचा काय प्लॅनिंग असेल? क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतायत राजेश मडके सर. नक्कीच सर, किल्ल्यांच्या जुडग्यामध्ये शेवटची किल्ली यशाची असू शकते सर. तो कुलूप उघडावा लागेल. खऱ्या अर्थानं कैलास भांडेची विकेट महत्वाची असेल. नक्कीच सर. पुढचा चेंडू. ओ पुन्हा एकदा तसाच जवाब. पाहूया काय रिझल्ट येतो. 1 बाउन्स 4 रन्स. SPL चौकार, खणखणीत सनसनीत चौकार. डीजे धन्यवाद डीजे. दरम्यान चेंडू येतोय गोलंदाजाकडे. राजेश मडके सर आता मात्र हताश. एक षटकार, एक चौकार. या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये जवळजवळ 11 धावा. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज राजेश मडके सर. शफल करत चेंडूला दिशा दिलेली आहे, मात्र चेंडू हवेत येतो की काय? मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरग असं क्षेत्ररक्षण. नक्कीच सर, आता मात्र चेंडू फिरकी चेंडू या ठिकाणी दिसला आपल्याला राजेशजी मडके यांच्या गोलंदाजीमधून. व्हेरिएशन दिसतं गोलंदाजीमध्ये, व्हेरिएशन महत्वाचं आहे सर. नक्कीच व्हेरिएशन करावंच लागेल सर जर कमबॅक करायचं असेल तर. सुरेख फलंदाजी करतात ते कैलास आणि रवी सापगाव संघासाठी. पुढचा चेंडू. ओहो क्लीन बोल्ड, you miss, I hit and completely dismantled the furniture and the second wicket down for Sapgaon on the score. Okay. 40 धावा आणि दुसरा गडी बाद होतोय. रवी नवीन फलंदाज जो आला होता दुसऱ्या षटकात तो बाद होऊन जातोय. आणि धाव सर मी म्हटलं होतं की राजेशजी मडके सर अनुभवाची खाण आहे. जवळजवळ 20 वर्ष सर क्रिकेट खेळतायत. फक्त क्रिकेट नव्हे, ते उत्तम शिक्षक. आपल्या विद्यार्थ्यांना खेळाचं प्रात्यक्षिक सुद्धा त्यांच्या या अध्यापनात दिसत असतं. खो खो असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, सर्व स्तरांवर. नक्कीच सर. 3 चेंडूंवर प्रहार झाल्यानंतर 4थ्या चेंडूवर आणि पुढच्या चेंडूवर त्यांनी फलंदाजाला बाद केलेला आहे. त्या रवीला माहित होतं थोडं शफल करत पुन्हा एकदा येईल आणि तोच अगदी चेंडू टाकला की ज्यानं विकेटची गरज होती आणि तो रवी माघार परतलेला आहे. नक्कीच सर, रवीची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतोय सुभाष. कैलास भांडे अजूनही आहे सर. जोपर्यंत आहे तोपर्यंत होप्स आहेत सापगाव संघाला. आणि तसंही खूप छान स्कोअर रेट चालू आहे त्यांचा. 90 धावा चेस करतायत. पुढचा चेंडू. ओ स्विंग बघायला मिळाला सर. लेग ब्रेक आपल्याला बघायला मिळाला. अतिशय सुरेख गोलंदाजी होते. आता मात्र शेवटच्या काही चेंडूमध्ये कमबॅक केलं ते राजेश मडके यांनी. अतिशय सुरेख. हे षटक संपताय. 30 षटकांच्या समाप्तीनंतर सापगाव संघाची धावसंख्या होतीये 40 धावा. नक्कीच सर. 24 चेंडू 50 धावांची आवश्यकता सर. अजूनही सामना या ठिकाणी शिरगाव संघ 60-40 मध्ये आहे. नक्कीच सर. आणि आपण म्हणताच ना अनिश्चितता आहे, कधी गेम फिरू शकतोय. एक कैलास भांडे एक असं फलंदाज आहे ज्याला बाद केल्यानंतर मात्र 80-20 अशी चालू होईल. मात्र त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल त्या शिरगावच्या गोलंदाजांना. नक्की सर. क्रिकेट म्हटलं की अनिश्चितता. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगतदार स्थिती असते. आता मात्र वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय अमोल. त्यानं पहिल्या षटकामध्ये अवघ्या सर 7 धावा दिल्या होत्या. तो गोलंदाज पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आलाय. सर नक्कीच खूप अपेक्षा असतील राजेश मडके सरांनी त्यांच्या शिरगाव टीमला की या षटकात तरी कैलासला बॅक टू द पॅव्हिलियन करता येईल का. आतापर्यंत 10 चेंडूंचा सर सामना केलाय कैलास भांडे यांनी. पुढचा चेंडू. हो पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिलेली आहे आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा पार होतोय. 6 धावा मिळतील या चेंडूवर. खूपच छान असा फटका कैलास भांडे यांचा.
आमचे मित्र धीरजजी या ठिकाणी उपस्थित त्यांचं सुद्धा स्वागत आहे. कैलास भांडे नक्कीच सर शब्द सुद्धा कमी पडतील अशी फलंदाजी फक्त होती. षटकार चौकारामध्ये डील करतोय कैलास भांडे. आतापर्यंत मला वाटतं 11 चेंडू फेस केलेत, त्यामध्ये 4 षटकार आणि 1 चौकार, फक्त 2 चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू हो फुलटॉस. आता मात्र सर हो 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 कॅच ड्रॉप झालेला आहे. हा कॅच सोडला की मॅच सोडली येणारी वेळच ठरवेल सर. नक्कीच सर, आणि हा झेल व्हायला हवा होता. कुठेतरी थोडा मिस जज झाला आणि झेल सोडलेला आहे. सर संधी खूप कमी चालून येत असतात, त्या अपॉर्च्युनिटीचा आपण फायदा घ्यायचा असतो. असंही आहे सर, लक फेवर द ब्रेव्ह. आणि शेवटी त्याला साथ मिळालेली आहे नशिबाची, नाहीतर हा झेल होऊ शकला असता. नक्कीच सर, परंतु नशिबापेक्षा प्रयत्न महत्वाचे असतात सर. नक्कीच प्रयत्न खूप छान केले क्षेत्ररक्षकानं. झेल सुटला असेल मात्र प्रयत्नासाठी 100% प्रयत्न झाले. सर अचूक गोलंदाजी होते, गोलंदाजीचं कौतुक करावं. अतिशय सुरेख गोलंदाजी होते अमोलकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो हो पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिले, लॉंग ऑन. पुन्हा एकदा झेल सुटतोय. 4 धावा. सर 2 कॅच ड्रॉप झाल्या. पहिली चूक आहे, दुसरा मात्र गुन्हा आहे. नक्कीच सर, चुकीला माफी नाही. कारण हा झेल व्हायला हवा होता. आणि सर प्रशांत स्वतः कर्णधार. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल सर. त्याने 2 संधी निर्माण करून दिल्या आपल्या संघासाठी, आणि त्याही एकाच फलंदाजाच्या, की जो डोकेदुखी ठरतोय सध्या शिरगाव संघाला. की सर कॅचेस विन द मॅचेस. झेल जर टिपले, विकेट महत्वाची असते. प्रत्येक षटकांमध्ये जी मिळवायची संधी होती ती मात्र दवडली. निराशा दिसते गोलंदाजाच्या चेहऱ्यावर, मात्र प्रयत्न करावा लागेल. हो 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 पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण केली आणि 1च धावेवर समाधान मानावं लागेल मला वाटतं. सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेंडू येतो विकेट किपरच्या हातामध्ये, आणि या 1 धावेबरोबर धावसंख्या होते. धावसंख्या या ठिकाणी मात्र वाढतीये सर. धावसंख्या होते 53 धावा. नक्कीच, आणि अजूनही सर 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नक्कीच सर, तो झेल जर टिपला असता, 2 झेल जर टिपले असते तर मात्र चित्र वेगळं असतं. नक्कीच ज्या विकेटची गरज होती त्याच विकेटच्या 2 झेल सुट्ट्या तिथे मैदानावर. पुढचा चेंडू हो, या ठिकाणी सुभाषला माघारी परतावं लागतंय. त्रिफळाची व्हॉट अ बॉलिंग सर. या ठिकाणी गोलंदाजीचं कौतुक करावं. अतिशय सुरेख गोलंदाजी. तिसरा अटेम्प्ट, 2 झेल सुटले, मात्र यावेळी मात्र त्यानं त्याचं काम केलं. शेवटी पहिल्या षटकामध्ये त्याने 1 गडी बाद केला होता, आणि या षटकात देखील 1 गडी बाद करतोय. सुरेख अशी गोलंदाजी सापगाव संघाचा. सुभाष माघारी परततोय, आणि नवीन फलंदाज महेश येतो त्याची जागा घेण्यासाठी. आणि याबरोबरच मला वाटतं 4 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटक शिल्लक, आणि आता 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. नक्कीच फ्रस्ट्रेशन दिसतं. सॉरी, 1 चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज येतोय महेश. अजूनही 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि 37 धावा अजूनही आवश्यक आहेत त्या सापगाव संघाला. 19 चेंडू 37 धावा. जवळजवळ सर 200च्या स्ट्राईक रेटनं एका चेंडूवर 2 धावांची गरज आहे जवळजवळ. मात्र कैलास भांडे अजूनही आहे. सर नवीन फलंदाज येतोय महेश. या षटकातील शेवटचा चेंडू असेल अमोल या गोलंदाजाचा. ओ सुरेख फटका. या ठिकाणी चेंडू मिडविकेटच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होतात की नाहीये. नक्की 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. 2 फलंदाजांच्या दरम्यान धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या होतीये 55 धावा. आता मात्र सर समीकरण बदलत आहे. 18 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. आणि याबरोबरच पॉवर प्लेचं
नक्कीच हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल बॅटिंग सर. पॉवर प्ले सर. त्या क्षेत्ररक्षकाचा थोडा फंबल झाला आणि एक धाव अतिरिक्त मिळू शकली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. बरोबरच धाव संख्या आहे 55. अजूनही 35 धावांची गरज आहे. 18 चेंडू 35 धावा. प्रति चेंडू जवळजवळ 2 धावांची गरज. साबगाव संघाला मात्र शिरगाव संघ पुढील 3 षटकांमध्ये काय करतोय हे पाहण्यासारखं आवश्यक राहील सर. कारण ज्या संघाने सुरुवात इतकं छान केली होती, पहिल्या षटकात 22 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसऱ्या षटकात 11 धावा आणि आता हे चौथं षटक की ज्यामध्ये 15 धावा आल्या. मात्र या षटकामध्ये 2 झेल सुटले. मात्र शेवटी हिम्मत न हरता एक गडी बाद करण्यात यश मिळालं. सर इथं रिव्हेंज घेण्याची गरज आहे. प्रशांतनं झेल सोडला होता, आता मात्र गोलंदाजी दुरा सांभाळतोय. विकेट समोर आहे कैलास भांडे. नक्कीच सर संधी आहे. पाहूया त्या संधीचं कितपत सोनं करतोय गोलंदाज प्रशांत टू कैलास. आणि हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आलेलं आहे. आता मात्र फलंदाजाला थोडंसं फ्रीडम मिळणार आहे. याबरोबरच चौथं षटक सुरू होतंय. सॉरी 5वं षटक सुरू होतंय. प्रशांत आणि सामना करेल कैलास. थोडासा शफल केला पुढे, मात्र चेंडूला तीच ट्रीटमेंट, एकच ट्रीटमेंट आहे ती म्हणजे षटकार. कैलास भांडे द मॅन ऑन फायर. हॅलो सर, या 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 61 धावा वैयक्तिक. आतापर्यंत तब्बल 5 षटकार कैलास भांड्यांच्या बॅटमधून बघायला मिळाले. ओहो, वैयक्तिक 42 धावांवर खेळतोय कैलास भांडे. अतिशय सुरेख फलंदाजी. नक्कीच अर्धशतक झळकवण्याची सुवर्ण संधी आहे. नक्कीच प्रशांत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर कैलास भांडेसाठी. हो हो हो, पुन्हा एकदा चेंडू तोच सफर हवेतून. सॉरी, 6 हे धावा. अर्धशतक पूर्ण होत आहे. कॅल्क्युलेशन स्कोरर सांगतात आमचे. अतिशय सुरेख फलंदाजी कैलास भांडेसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी. 50 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आणि या पर्वातलं दुसरं अर्धशतक सर मला वाटतं इथे झळकावलं जात आहे कैलास भांडेच्या बॅट मधून. वैयक्तिक पहिलं अर्धशतक आणि या SPL चं आतापर्यंत दुसरं. प्रशांत कुठेतरी आणि सलग 2 षटकार. आता मात्र प्रशांत विचार करावा लागेल कुठेतरी, नाहीतर कैलास भांडे याच पद्धतीनं फलंदाजी करेल. पुढचा चेंडू आता मात्र ऑफसाईडच्या कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय, सीमारेषेकडे जातो. मात्र क्षेत्ररक्षक तैनात. थोडा फंबल होतोय. 2 धावा दरम्यान पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक पुढे सरकतं. कैलास भांडे यांच्याविषयी आमचे स्कोरर माहिती देतात की आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक आहे त्याचं. शहापूर लीग मध्ये केलं आणि आपल्या शेंद्रून लीग. हो हो हो, पुन्हा एकदा आयावय मात्र चेंडू. नक्कीच आमचे स्कोरर मित्र सांगतात की कैलास भांडे यांचं आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक आहे. शहापूर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी अर्धशतक झळकावलं. अतिशय सुरेख इन्फॉर्म असा फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कैलास भांडे टू प्रशांत. हो हो, आता मात्र चेंडू येतो स्ट्रेटच्या दिशेला आणि इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचं थोडं फंबल. मात्र चेंडू जातोय सीमा पार. चौकार आणि या चौकाराबरोबरच धावसंख्या होते 71 धावा, 71 रन्स. अजूनही 19 धावांची गरज आहे. साबगाव संघाला 13 चेंडू आणि 19 धावा. 71 झालेत ना.
71 धावा झाल्या स्कोरर सांगतात आमचे. 13 चेंडू आणि 19 धावा. कॅल्क्युलेशन दोन्हीकडे सेम आहेत. या स्कोरचं तिकडे कम्प्युटर स्कोरचं पण चेक करतायत. एक मिनिट निर्णय येतोय. 1 मिनिट थांबा. कीच पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू 2 धावा, चौथा चेंडू निर्धाव आणि 5वा चेंडू चौकार. नक्कीच 73 धावा आहेत. सॉरी. ओके. 73 धावा धावबाद लागलेत आणि अजूनही 17 धावांची गरज आहे उर्वरित 11 चेंडूंमध्ये, 13 चेंडूंमध्ये. याबरोबरच हा चेंडू निर्धाव चेंडू आणि याबरोबरच हे षटक संपतं. 12 चेंडू आणि 17 धावा. दोन षटकांचा खेळ बाकी आहे. शिरगाव संघ आपण घाई करायची आहे. वेळ महत्वाचा आहे. वेळेवर सगळे सामने झाले पाहिजेत. कैलास भांडेच्या बॅट मधून सुरेख असं अर्धशतक पाहायला मिळालं. पहिला सामना खेळतात या लीग मध्ये. सापगाव संघ मात्र सुरेख फलंदाजी, गोलंदाजी मध्ये त्यांनी कुठेतरी 90 धावा खर्च केल्या. मात्र पाठलाग करत असताना असं कठीण काहीच वाटत नाहीये. प्रवीण, शिरगाव संघाकडून प्रवीण गोलंदाजीचा भार सांभाळतोय. ओहो हो, कट केला चेंडू. सुरेख असा लॉंगऑफच्या दिशेला 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान मानलं लागेल. आणि या 1 धावेबरोबर धावफलक पुढे सरकता. धावसंख्या होते 74, 74 रन्स. अजूनही 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी सापगाव संघाला उर्वरित 11 चेंडूंमध्ये. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजीचा भार स्वीकारतोय आणि आता मात्र तो फलंदाज स्ट्राईकला आहे सर, कैलास भांडे, की ज्यानं अर्धशतक झळकावलं आहे या सामन्यामध्ये. षटकार किंग म्हणूया आपण त्याला. हो हो हो, यावेळी मात्र जोरदार फटका मारण्याच्या नादात बीट झाला आहे. सुरेख असं लाईन अँड लेंथ होती या चेंडूला. मोठा फटका मारू शकला नाही कैलास. मात्र अगदी पहिल्या चेंडू पासून षटकाराने डील करतो या सामन्यामध्ये. म्हणूनच सुरेख असं अर्धशतक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या गोलंदाजी मार्कवरून. यावेळी मात्र चेंडू टॉप एज घेऊन जातोय तो थर्ड मॅन च्या दिशेला आणि 4 धावा मिळतील या चेंडूवर. थोडा मिस हिट झाला होता तरी देखील 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावांबरोबर धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या होते 78 धावा, 78 रन्स. अजूनही 12 धावांची गरज आहे सापगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. अगदी पहिल्या चेंडू पासून प्रहार करतोय तो सापगावचा संघ. पहिल्या षटकात 22 धावा आल्या होत्या. तिथेच काहीच समजून आलं होतं. पुढचा चेंडू यावेळी मात्र डिझायर शॉट, मनात आला तसा शॉट. चेंडू जातोय सीमा पार. षटकार, उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतो कैलासच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. 84 रन्स, 84 धावा होत आहेत आणि 6 धावांची गरज आहे फक्त सापगाव संघाला. आता असं वाटू लागलं की पुढच्या चेंडूवर सामना संपतो की काय, कारण कैलास भांडेच्या बॅट मधून 23 चेंडू आणि 72 धावा. व्हॉट अ स्ट्राईक रेट. प्रवीण
पुढचा चेंडू घेऊन जातोय कैलाससाठी. चेंडू चेक होतोय आणि दरम्यान चेंडू हवाय. नक्कीच चेंडू द्यायचा आहे. या ठिकाणी आमचे मित्र उत्कृष्ट समालोचक ज्यांचं शहापूर तालुक्यामध्ये आपल्या समालोचनानं प्रत्येक क्रिकेट रसिकांचं मन मोहित होतं असं समालोचक डोळखामकर आदरणीय दत्तात्रयजी फर्डे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच फर्डे सर एक उत्कृष्ट इंग्रजी समालोचक, मराठी समालोचक ज्यांची ओळख आहे. वळूया सामन्याकडे. धावसंख्या होती 84 धावा, अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे. असं वाटतं सर या चेंडूवर होतोय काय. हो हो हो, स्ट्रेट ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. कैलास भांडे सुरेख फलंदाजी. आतापर्यंत 24 चेंडू आणि 72 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत निघतायत. षटकार किंग असं म्हणावं लागेल या इनिंग मध्ये आतापर्यंत. यावेळी मात्र चेंडू उजव्या यष्ट्याच्या खूपच बाहेरून जातोय. एक अतिरिक्त धाव मिळेल. वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव. धाव संख्या होते 85. 85 रन्स. 7 षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत. पुढचा चेंडू. हो हो हो, यावेळी चेंडूला सुरेख दिशा देतोय तो. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण केली. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल तिथे. आणि याबरोबरच मला वाटतं हे षटक इथे संपतं. आणि धाव संख्या आहे ती 86. 86 रन्स. फक्त 4 धावांची गरज आहे शेवटच्या 6 चेंडूंमध्ये. गोलंदाजाचं नाव स्वप्नील. नक्कीच सर वन साइडेड गेम या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. कारण कैलास भांडे सर शिरगाव संघ या ठिकाणी वरचढ होता, परंतु त्या दोन झेल नक्कीच टर्निंग पॉइंट ठरल्या या मॅचच्या. नक्कीच सर तो झेल होऊ शकला असता. प्रशांत कडे तो चेंडू गेला होता. तो मला थोडा इझी झेल वाटत होता या झेलपेक्षा. पुढचा चेंडू. ओ हो हो, वेगळ्या स्टाईलनं फिनिश करण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं कैलास भांडेचा. पॅड लाईनला चेंडू होता. नक्कीच सर अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. आणि स्वप्नील सर काय मिरॅकल पाहू शकतो का आपण या सामन्यामध्ये. 5 चेंडू. सर क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 5 चेंडू 4 धावा. दिस इज मिरॅकल. ही मिरॅकल आहे या फलंदाजाच्या शैलीमध्ये. षटकार ज्या शैलीनं स्टार्ट त्याच शैलीनं सर ज्या स्टाईल मध्ये सुरुवात झाली त्या स्टाईल मध्ये एंड झाला. गोलंदाजाचं नाव सांगायचंय स्वप्नील. नक्कीच फेकी गोलंदाज या ठिकाणी डिक्लेअर म्हणून त्याला केलंय. थ्रो केलेला आहे चेंडू. 2 वर्ष बॅन असेल या गोलंदाजाला. फेकी चेंडू टाकलेला आहे आणि तोही नो चेंडू आणि षटकार. सुरेख फलंदाजी कैलास भांडे यांची. मला वाटतं नो डाऊट या सामन्याचा सामनावीर कैलास भांडे. आपण कॉमेंट्री बॉक्स कडे कॉन्टॅक्ट करायचं. यानंतरचा होणारा सामना शेई वर्सेस टेमरे. नक्कीच या व्यासपीठावर माननीय दत्तात्रयजी फर्डे सर उपस्थित, त्याचं या ठिकाणी स्वागत करावं कैलास असं विनंती भांडे. करतोय.